एका शाळेनं सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळी नेल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी प्रार्थनास्थळी विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर स्कार्फ आणि विद्यार्थ्यांना डोक्यावर रुमाल बांधून प्रवेश देण्यात आला होता। एवढंच नव्हे तर धार्मिक उदात्तीकरण करणारं पुस्तकी वाटल्यानं खळबळ माजली आहे। याची पूर्ण कल्पना पालकांना दिली नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त करत शाळेतील मुख्य अध्यापकांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या विरोधात संतप्त पालकांनी आंदोलनही केलंय। शाळेत जाऊन त्यांना विचारणा केली। विचारणा केल्यानंतर आम्हाला सर्व उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले। आम्हाला पाहिजे ती योग्य माहिती मिळाली नाही। सदर शाळेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही तिथे जाऊन प्रांतासमोर मांडल्या आणि त्यांना निवेदन दिलं। यांना परधर्मीयांच्या प्रार्थनास्थळात नेऊन त्यांना स्कार्फ बांधायला लावून जिथे मुलींना प्रवेश नाही तिथे मुलींना नेऊन त्याच्यानंतर काही अशी पुस्तकं की जी त्यांचे धर्माच्या भावना आहत करतील आणि चुकीचं पुढच्या त्यांना मार्गदर्शन करतील अशी जबरदस्ती त्यांना पुस्तकं देण्यात आली। तर आम्ही निषेध नोंदवला आणि व्यवस्थित कारवाईची मागणी केली। गट शिक्षणाधिकारी यांनी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर केला होता। तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिल्यावरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 207/2025 BNS कलम 299 प्रमाणे 8 शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल आहे।